रुपाली चाकणकर यांचा उद्या राजीनामा होण्याची शक्यता वर्तवली जाते। चाकणकरांच्या राजीनाम्याची आता शक्यता वर्तवली जाते। रुपाली चाकणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत। अशोक खरात प्रकरणामध्ये चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप झालेले आहेत, त्यामुळे आता उद्याच त्यांचा राजीनामा होऊ शकतो अशी देखील माहिती समोर येते। आणि या संदर्भात बोलण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सध्या फोन लाईनवरून आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। दमानिया जी, उद्याच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा होऊ शकतो अशी माहिती सध्या समोर येते। तुमची काय या संदर्भातली माहिती आहे? त्यांचा खरं तर राजीनामा घेणं अपेक्षित होतं। मी तर म्हणते त्यांना बरखास्त करणं अपेक्षित होतं, पण आता राजीनामा ती पण उद्या काही मुहूर्त आहे का उद्याचा? चैत्राच्या काय तिसरा दिवस आहे ना, तिसरा आहे का चौथा आहे, तर त्या दिवशी त्यांचा राजीनामा म्हणजे कशासाठी? 3 दिवस कशासाठी? खरं तर त्यांचा आजच्या आज राजीनामा होणं गरजेचं होतं, पण ठीक आहे, राजकारण आहे, त्यांच्या सगळ्यांची गणित असतात, अमुक काही काही त्यांना काय करायचं असतं परमेश्वराला माहिती। माझ्यासारख्या व्यक्तीला असं वाटतं, कुठलाही विलंब न करता इतक्या भयानक प्रकरणात जर ते अडकलेले असतील तर त्यांचा तात्काळ त्यांना बडतर्फ करायला पाहिजे होतं। पण आता ठीक आहे, राजीनामा येतोय ऐकून देखील आपण म्हणतो ना, आपण दुधाची तहान ताकावर वागवायची आहे, तसं तरी करायला हवंय आपल्याला। दमानिया जी, त्या फरार आहेत अशा पद्धतीच्या देखील चर्चा सुरू झाल्या होत्या, तसे आरोपही केले गेले होते। ते मला वाटतं मला वाटतं ते रुपाली ठोंबरे पाटील त्यांना येणारा राग असेल किंवा त्यांना काहीतरी उगाच बोलायचं म्हणून त्या बोलल्या। मला नाही वाटत त्या फरार बिरार आहेत। माध्यमांपुढे न येणं याचा अर्थ फरार म्हणता येत नाही। फरार होतील असं मला वाटत नाही, पण राजीनामा तात्काळ घेणं गरजेचं होतं असं नक्कीच वाटतं। निश्चित। खूप खूप धन्यवाद अंजली दमानिया जी आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।